आपल्याला असं वाटतं की नाही, मी जर स्वतःकडे लक्ष दिलं तर मग माझ्या मुलांकडे कोण बघणार, माझ्या घराकडे कोण बघणार, आणि एवढा सगळा वेळ मी का वाया घालू स्वतःमध्ये. आणि बाहेर जाताना सुद्धा काही स्त्रिया, हा जाऊ दे, चला कोण बघणार आहे आपल्याकडे, आपण कसंही गेलं तरी ठीक आहे ना, एवढं काय, आता आपलं लग्न झाले, आपल्याला 2 मुलं आहेत. स्वतःकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, कारण ना स्वतःकडे लक्ष देणं हा स्वार्थ नाही तर ती गरज आहे. आणि चांगलं राहणं, चांगलं दिसणं हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि तो तिने छान प्रकारे बजावलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. जे 30-32च्या पुढे गेलेत त्यांचं मी सांगते की नको आता जीन्स कशाला, चांगलं वाटत नाही वगैरे, आता मुलांकडे लक्ष द्यायची गरज आहे, आपलं तर सगळं झालं, अशा काही स्त्रियांची मेंटॅलिटी असते. तर ती आपण महिलांना ना देवाने ती देणगी दिलेली आहे, शृंगार दिलेला आहे करण्यासाठी, छान गळा दिलेला आहे, नेकलेस घाला, पायामध्ये जोडवे घाला, बिछवे घाला. तर महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तुम्ही पार्लरला जाऊ शकता. तर पार्लरला, नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि हा जो व्लॉग आहे ना तो खास माझ्या मैत्रिणींसाठी मी बनवला आहे, सगळ्या महिलांसाठी आणि सगळ्या स्त्रियांसाठी. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आजचा जो टॉपिक आहे ना खरंच खूप स्पेशल आहे, कारण आजचा जो टॉपिक आहे तो आहे सेल्फ केअरवर, स्वतःची काळजी. आपल्याला असं वाटतं की नाही, मी जर स्वतःकडे लक्ष दिलं तर मग माझ्या मुलांकडे कोण बघणार, माझ्या घराकडे कोण बघणार, आणि एवढा सगळा वेळ मी का वाया घालू स्वतःमध्ये, जेव्हा की मला घरामध्ये हे काम करायचंय आणि ते काम करायचंय. पण तसं अजिबात नाहीये. स्वतःकडे लक्ष देणं हा गुन्हा नाहीये, हा स्वार्थ नाहीये, तर ते एक स्वतःसाठी काढलेली 5 ते 10 मिनिटं आहे, सेल्फ केअर आहे, स्वतःची काळजी आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःची काळजी घ्याल उत्तम प्रकारे, त्याच वेळेस तुम्ही तुमच्या घरातल्यांची सुद्धा काळजी घेऊ शकता उत्तम प्रकारे. त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही आहे, तर ही गरज आहे आणि हे प्रत्येक महिलेला कळायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे हा आहे आजचा स्पेशल व्लॉग सगळ्या महिलांसाठी. तर स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे हे मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर माझे व्लॉग जे खूप आधीपासून बघताय त्यांना माहिती असेल, मी प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं घेऊन येते. आणि प्रत्येक वेळी ना माझी केस कधी शॉर्ट असतात, कधी लॉंग असतात, कधी कर्ले असतात, कधी स्मूथ असतात, कधी स्ट्रेट असतात, कधी मी त्यांच्यावर बोटॉक्स केलेलं असतं, तर कधी त्यांच्यावर कॅरेटिन केलेलं असतं. म्हणजे हेअरस्टाईल पण मी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन ट्राय करते आणि प्रत्येक वेळी काहीतरी युनिक असतं, काहीतरी वेगळं असतं, कारण ते मला आवडतं. आणि चांगलं राहणं, चांगलं दिसणं हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि तो तिने छान प्रकारे बजावलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि बाहेर जाताना सुद्धा काही स्त्रिया, हा जाऊ दे, चला कोण बघणार आहे आपल्याकडे, आपण कसंही गेलं तरी ठीक आहे ना, एवढं काय, आता आपलं लग्न झाले, आपल्याला 2 मुलं आहेत, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण कशाला ना, म्हणजे आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायचं, आता मुलांकडे लक्ष द्यायची गरज आहे, आपलं तर सगळं झालं, अशा काही स्त्रियांची मेंटॅलिटी असते. तर ती बदलणं खरंच गरजेचं आहे. मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की म्हणजे आपण ते स्वतःभोवती ना एक हेच केलेलं असतं की नाही, एक वर्तुळ केलेलं असतं की नाही, ह्या वर्तुळाच्या बाहेर मला जायचं नाहीये आणि मला हे सगळं काही वेगळं ट्राय करायचं नाहीये. कारण की लोक काय म्हणतील, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरातले खूप लांबचे असतात. घरातल्याला उलट असं वाटत असतं की माझ्या आईने किंवा आपल्या नवऱ्याला पण असं वाटत असतं की माझ्या बायकोने खूप सुंदर दिसायला हवं, खूप सुंदर राहायला हवं. पण आपण घरातल्या जबाबदाऱ्या आणि रोजच तेच मुलांचा अभ्यास, घरातली कामं, आणि घरामध्ये इतकी कामं असतात ना, म्हणजे ती घरातली कामं कधीच संपत नाही. हॉल झाले की बेडरूमची कामं असतात, बेडरूम झाले की परत किचनची कामं असतात, किचन झाले की गॅलरीची कामं असतात, आणि ते सगळं वर्तुळ जे आहे ते चालूच राहते. 1 ते 50 कामं केल्याच्या नंतर परत तुम्हाला फर्स्ट नंबरचं काम हे करायचंच आहे. त्याच्यामुळे ती जी कामं आहे ती थोडीशी आपण कधीतरी एखादं काम एक्स्ट्रा नाही केलं तर ठीक आहे, चालणार आहे. कारण आपण स्वतःकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे, कारण ना स्वतःकडे लक्ष देणं हा स्वार्थ नाही तर ती गरज आहे. चला तर मग सुरुवात करूया एक छोट्याशा टॉपिकवरून. एकदम छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर बाहेर जाताना, म्हणजे आपण भाजीला जरी गेलो किंवा कुठे फिरायला म्हणा किंवा एक स्मॉल ट्रिप म्हणा, वन डे पिकनिक म्हणा, त्यासाठी सुद्धा जाताना ना एकदम छान टापटीप जायचे. तर फॉर एक्झाम्पल आता काही महिलांचं असं असतं जे 30-32च्या पुढे गेल्यात त्यांचं मी सांगते की नको आता जीन्स कशाला, चांगलं वाटत नाही वगैरे, किंवा नको आता हे कशाला करायचंय, आता लिपस्टिक कशाला, लायनर कशाला, मस्कारा कशाला, ब्लश कशाला, कोण काय म्हणेन, स्मूथनिंग कशाला, काय गरज आहे, आता मला कोण बघणार वगैरे. हे सगळं बंद करा आणि सगळ्यात आधी स्वतःला काय आवडतं ते बघा. आता मला ज्या गोष्टी आवडतात मी ते सगळं करते. अजिबात माझ्याकडे स्मूथनिंगची मशीन आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे मेकअपचे ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट आहेत, मी अजूनही खूप घेत असते. क्लचर म्हणा, गळ्यातले सेट म्हणा, साड्या म्हणा, ड्रेसेस म्हणा. आता ठीक आहे, ट्रेंडिंग मला घ्यायची गरज आहे असं मी म्हणत नाही, पण स्वतःला जे आवडतं ते घेणं फार गरजेचं आहे. मी तर सगळ्या गोष्टी करते, तुम्ही पण करा, बिनधास्त करा. कोणाला काय बोलायचं असेल त्याने बोलू द्या, तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःच्या राहणीमानाकडे आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि आता आपण वळूया आपल्या विषयाकडे. बाहेर जाताना, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो, कुठेही म्हणा, खाली दुकानात जर जायचं म्हटलं तरी आपण कशाही जातो, गबाळ्यासारख्या. अक्षरशः ते मॅक्सी गाऊन वगैरे, म्हणजे गाऊन तर मी म्हणेल गाऊनला ना
राष्ट्रीय पोशाख म्हणून सरकारने घोषित केलं तरी चालेल. तो सगळ्यांचंच अगदी फेवरेट आहे, अगदी माझाही फेवरेट आहे. पण खाली जाताना मी त्या गोष्टीची नक्कीच काळजी घेते की मी ॲटलिस्ट खाली जाताना व्यवस्थित जाते. एखादा टॉप, एखादा प्लाझो किंवा एखादा टी शर्ट्स किंवा कुर्ता सेट म्हणा किंवा एखादी ट्रॅक पॅन्ट वगैरे घालून जाते. कारण मलाच ते कसं तरी वाटतं, असं वाटतं की नको, कधीतरी ठीक आहे, खूप अर्जंटमध्ये आपल्याला खूप घाई असते, खूप कामं असतात, कधीतरी तुम्ही जाऊच शकता त्या. पण ॲटलिस्ट सोसायटीच्या बाहेर जाताना तरी प्रॉपर ड्रेस किंवा ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट्स वगैरे घातलं तरी काही हरकत नाही. तर अजून एक गोष्ट सांगते, सिंपल आणि साधी. तर ठीक आहे, घरामध्ये आपण जरी मॅक्सीवर जरी असलो ना तरी इट्स ओके, बट मॅक्सीवर जरी राहिलो तरी आता खूप छान छान प्रकारच्या मॅक्सीज आलेल्या आहेत, गाऊन आलेल्या आहेत, एकदम छान छान स्टायलिश गाऊन आलेल्या आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. किंवा जरी आपली रेग्युलर जी मॅक्सी असेल त्याच्यावर जरी तुम्ही राहिलात ना तरी एकदम छान टापटीप सकाळी उठल्यावर तुमचं स्किन केअर करा, केस वगैरे छान. काही जणांची केस सुद्धा पांढरी झालेली असतात पण तरी त्यांचं असं असतं की जाऊ दे, कोण बघणार आहे, असं नका करू यार प्लीज. छान हातात बँगल्स, अंगठी घालण्यासाठी आपल्याला बोट दिलेली आहेत, सुंदर सुंदर तुम्ही अंगठ्या घाला, बँगल्स घाला, इयरिंग्स घाला छान छान. ज्या आपण महिला बघतो म्हणजे आता आपल्या मम्मीच्या वयाचं म्हणा, त्यांनी इथे गोंदलेलं असतं, इथे गोंदलेलं आहे आणि इथे इथे काही काहींच्या मानेवर पण असं तुम्ही बघू शकता. तुम्ही पण एक छानसा टॅटू काढून घ्या, ती एकदम छान. म्हणजे आपल्याला जी गोष्ट आवडते ती बिनधास्त करा, अजिबात लाजू नका. आणि मला आवडतं बघा, मी पण कधीचा केलेला आहे, हा आमच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला केलेला आहे, आता 10-12 वर्ष झालेली आहे त्याला. मला पहिल्यापासूनच ना माझं राहणीमान एकदम टापटीप आवडत होतं. म्हणजे मी कॉलेजचे जर मी जुने फोटोज जर मला भेटले ना, मी नक्की एकदा पोस्ट करेन आणि त्याच्यावर मी तुम्हाला हे पण देईल की हा कधीचा फोटो आहे, कोणत्या सालचा आहे. साडी, फोटोशूट, व्हिडिओज, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आधीपासून आवडत होत्या आणि मी आताही तशीच आहे. माझ्या मुलांना पण तसा ठेवायचा प्रयत्न करते. पण मुलं आणि मुलगी ह्याच्यामध्ये थोडा फरक असल्यामुळे मुलांना त्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. पण ठीक आहे, आपण महिलांना ना देवाने ती देणगी दिलेली आहे, शृंगार दिलेला आहे करण्यासाठी. छान गळा दिलेला आहे, नेकलेस घाला, पायामध्ये जोडवे घाला, बिछवे घाला. आणि आपल्याला ते दिलेलं आहे तर ते काहीतरी विचार करूनच दिलं असेल ना, की डोळे दिले ते छान, त्याला छान काजळ लावा, लिपस्टिक लावा, छान टिकली लावा, ह्या सगळ्या गोष्टी करा आणि त्याने आपल्याला आनंद मिळणार आहे आणि आपल्याकडे बघून आपल्या कुटुंबाला सुद्धा आनंद मिळणार आहे. आणि त्याचबरोबर ना आपल्या आजूबाजूला जे स्त्रिया आहेत त्यांना पण असं वाटेल की वाव, ही किती छान राहते, ही किती छान बोलते किंवा किती छान दिसते. आणि त्यांना सुद्धा आपल्याकडे बघून असं वाटलं की चला आपण पण हिच्यासारखे सँडल घेऊया, हिच्यासारखे छान आपण इयरिंग्स घेऊया, आपण पण छान राहूया. आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा छान असं पॉझिटिव्ह करूया. आपल्या देशातच असं आहे, बाहेरच्या देशामध्ये ज्या आहेत म्हणजे UK मध्ये वगैरे मी इंस्टाग्रामवर वगैरे व्हिडिओ बघत असते, म्हणजे म्हाताऱ्या बायका सुद्धा ड्रायव्हिंग करतायत, स्वतःला मेंटेन करतायत, इतकं छान राहतायत. मग आपण काय नाही राहू शकत यार, आपण पण तसं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सकाळपासून सांगते काय करायचंय ते. सकाळी उठल्याच्या नंतर एक छोटीशी प्रार्थना करायची देवाकडे, म्हणजे की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हे सकाळी उठल्याच करायचंय. म्हणजे आता सपोज आता मी ती झोपली आहे, हा बेड आहे, हा झोपली, आता मी अशी उठली, सूर्य म्हणजे पूर्व दिशेला तोंड करा, कुठेही करा, मी साधारण पूर्व दिशेला तोंड करते आणि थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. आजचा दिवस आहे तो खूप छान सुंदर जाऊ दे, अशी छोटीशी प्रार्थना करते आणि मग दिवसाची सुरुवात करते. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते सांगते. उठल्याच्या नंतर छानपैकी अंघोळ वगैरे, कोणाला वॉशरूमला जायचं असतं, कोणाचे काही वेगळे रुटीन्स असतात, कोणी एक्सरसाइज करते, व्यायाम करते, हे सगळं एकदम छान आहे. हे चालू ठेवा जर कोण करत असेल. आणि जे करत नसतील त्यांनी खरंच चालू करा आणि थोडं तरी वॉकिंग करा, थोडीशी एक्सरसाइज करा, स्ट्रेचिंग करा वगैरे, जे काय आहे थोडंफार तरी करा, 5 ते 10 मिनिटं. योगासनं करा, प्राणायाम करा. आणि कारण ही आजची गरज आहे. आणि कारण ज्या पूर्वीच्या बायका होत्या त्यांची सगळे एक्सरसाइज वगैरे सगळं आपोआप होत होतं आणि आपल्याला फार गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची. हे सगळं झाल्याच्या नंतर गरम पाणी घ्या. आता मी काय घेते ते तुम्हाला सांगते. सकाळचं म्हणजे आता हल्लीच मी चालू केले, ब्युटिफुल स्किन म्हणून ना ऑर्गॅनिक इंडियाचं एक प्रोडक्ट आहे, ते घेते मी. तर ते स्किनसाठीच एकदम छान आहे, हेल्थसाठी पण एकदम चांगलं आहे. मी तुम्हाला त्याची लिंक देईल किंवा मी एखाद्या शॉर्ट्समध्ये त्याचं तुम्हाला लिंक वगैरे देईल, शेअर करेन. तर ते मी घेते. अशा वेगवेगळ्या बऱ्याच पावडरी आहेत ज्या उपलब्ध आहेत आणि आपली स्किन किंवा आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत होते. हे सगळं तुम्ही चालू करा. सकाळी उठल्याच्यानंतर गरम पाणी वगैरे घ्या आणि मग त्याच्यानंतर घरातलं जे काय आहे ते रुटीन तर असतंच. अंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर छान स्वतःला 5 ते 10 मिनिटं द्या, फक्त 5 ते 10 मिनिटं. स्वतःकडे बघा आरशामध्ये की मी कशी होते कॉलेजला असताना, मी लहान असताना, किंवा मी ज्यावेळेस कुवारी होते, म्हणजे ज्यावेळेस मी सिंगल होते. आता लग्न झाले ठीक आहे, लग्न झाले म्हणजे कोणता गुन्हा नाही झालाय मोठा, लग्नच झालंय तुमचं. आणि लग्न झालं म्हणजे तुमच्याकडे उलट ऑफिशियली परवानगी आली की तुम्ही यस तुम्ही तर बिंदास्त हे घाला, हे घाला, हे घाला, हे लावा, टिकली, सिंदूर लावा, अजून सुंदर दिसा, असं तुम्हाला एक लायसन भेटलेलं आहे. उलट
स्वतःकडे बघा, अंघोळ झाल्याच्या नंतर स्वतःकडे बघा आरशामध्ये, छानपैकी दिसा, मस्त थोडीशी मॉइश्चरायझर वगैरे लावा. सकाळी उठल्याच्यानं मी खूप छान काही काही आता लावायला लागली, त्याच्यामुळे स्किन बघू शकता. लावा, ह्याची गरज आहे. आपल्याला वाटतं की मला काय करायचं, गरज नाहीये, जाऊ दे आता काय, पण तसं नाही आहे. लावा, त्याने स्किन अजून छान टवटवीत होते, टाईट होते स्किन. तर मी मॉइश्चरायझर यूज करते, त्याच्यानंतर छान कॉम्पॅक्ट लावते किंवा आपली साडी पावडर लावली तरी चालेल, त्याने सुद्धा तुम्ही सुंदर दिसणार आहात. एकदम फेंट लिपस्टिक लावायची, एकदम तुम्हाला जर असे डार्क शेड वगैरे आवडत नसेल तर न्यूड शेड लावा. फेंट लिपस्टिक लावा, एकदम फेंट लावायची, एकच शेड छोटासा असायला नाही का. फक्त होठ तुमचे जे काळसर वगैरे नाही दिसले पाहिजे, छान दिसले पाहिजे. टिकली लावा, केस विंचरा छानपैकी, आणि मग त्याच्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर मग स्वयंपाकाकडे वळा, जसं मी रोज करते. आणि मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर जो काय टाइम भेटतो आपल्याला, सगळं म्हणजे घरातलं आवरल्याच्या नंतर स्वतःला वेळ द्या. जर तुम्हाला आवड असेल पुस्तकांची तर पुस्तक वाचा, नाहीतर नसेल तर एखादं छान पॉडकास्ट बघा मोटिवेशनचं यूट्यूबला, आणि छान छान ब्लॉग बघा, छान छान रील्स बघा, त्याने सुद्धा काहीकांचं माइंड फ्रेश होतं. मुलांना वेळ द्या, त्याच्यानंतर मुलांचा थोडासा अभ्यास घ्या, गरज आहे आजची. जरी आपण ट्युशन लावलं असेल तरी गरज आहे. मुलं नक्की काय करताय ट्युशनला हे पण आपल्याला कळायला पाहिजे. अर्धा तास नाही पण 10 मिनिटं 15 मिनिटं तरी मुलांकडे द्या. त्यांचं बुक्समध्ये काय लिहितायत, हँडरायटिंग कसं काढतायत, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला, विषय भरकटतोय आपला, आपण येऊया आपल्या मेन मुद्द्यावर की आपल्याला स्वतःला कसं मेंटेन करायचंय. आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे मला आवर्जून सांगावीशी वाटते, प्रत्येक लेडीजला प्लीज प्लीज स्वतःसाठी ना ऍटलिस्ट महिन्याला किंवा 2 महिन्याला ना 500 रुपये का होईना तुम्ही बाजूला काढा. चला 500 नाही जमले 250-300 तरी बाजूला काढा. जर तुमचे ॲब्रोज जर वाढत असतील, ॲब्रोज करून या. फॉरहेड पण करतात, हे फॉरहेड आहे, हे जे आहे ते अपर लिप्स आहे, इथे हे सुद्धा केस काय काय काढतात, काही काही जण हे काढतात, हे काढतात, सगळं करतात. बिनधास्त करा. आता तर खूप छान छान ट्रीटमेंट आलेले आहेत पार्लरमध्ये, तुम्ही सगळ्या करायला. जण परमनंट ॲब्रोज करतात. काही काय खूप जास्त हे नसतं की नको यार कशाला खर्च करायचा. अरे स्वतःसाठी तुम्ही 2 महिन्यासाठी 500 रुपये नाही काढू शकत का बाजूला. आणि त्याचे फायदे आहेत, आणि पार्लरला जाण्याचे पण फायदे आहेत. तर ते काय आहेत माहितीये का, आपण ज्यावेळेस क्लीनअप करतो, फेशियल करतो ना, त्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकणार आहे फेशियलचे क्लीनअपचे फायदे. वॅक्सिंग करतो, ज्यावेळेस आपण वॅक्स करतो ना, हातावरचे पायावरचे केस काढतो ना, त्यावेळेस ना नुसते ते केस निघत नाही, तर त्याच्यासोबत ना डेड स्किन पण निघते आपली, माहितीये का. सकाळी उठल्याच्या नंतर काय काय करायचंय ना हे तुम्हाला मी सांगितले. तर त्याच्यातला एक पॉईंट ऍड करायचा राहिलाय. तो तुम्हाला माझ्या मागे ना बोर्ड दिसत असेल, व्हाईट बोर्ड, तर त्याच्यावर मी माझी दिवसभराची जी काही कामं आहे ती सगळी लिहिते. ही कामं व्हायलाच पाहिजे. त्याच्यातली 10-12 असतील, 5-6 असतील, काही जणांची 2-3च असतील, खूप जास्त प्रमाणात आहेत ती, म्हणजे 5-6 आहेत. तर एवढी मला कंप्लीट करायची आहेत असं मी त्याच्यावर लिहिते, आणि जेवढी कंप्लीट होतील तेवढी त्याच्यावर टिक टिक करत जाते. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. हे पण एक छान असं मला वाटतं की आपली काही कामं असतील ती पटापट होतात ह्याने. आणि ज्यावेळेस आपण ते लिहून ठेवतो ना त्यावेळेस खूप जास्त ती करण्यासाठी आपल्याला एनर्जी येते असं मला वाटतं. तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता सकाळी उठल्याच्या नंतर. तर स्किन केअर कसं करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते. काही जणांच्या स्किनवर ना काय होतं की तेलाचा तवंग निर्माण होतो, त्याच्यासोबत ना डेड स्किन तयार होते. तर हे सगळं का होतं माहितीये का, कारण आपण व्यवस्थित काळजी घेत नाही त्याच्यामुळे. काही जणांची स्किन कशी असते माहितीये का, बघा इथे काही काही जणांच्या स्किनवर वांगाचे वगैरे डाग असतात, काही जणांचे ब्राऊन असतात, काही जणांचे काळे असतात. तर ते ना तुम्ही जर नियमित पार्लरमध्ये गेलात, क्लीनअप फेशियल वगैरे केलं ना, आता हल्ली ना हार्डली ना क्लीनअप वगैरे 200-250 पासून चालू आहेत. फेशियल सुद्धा 350-400 पासून चालू आहेत. तुम्ही 2 महिन्यातून एकदा तरी ना ते करणं फार गरजेचं आहे. क्लीनअप का करायचं सांगते, तुमची डेड स्किन आहे ना ती रिमूव्ह व्हायला मदत होते. त्याच्यानंतर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे आहेत ना ते सुद्धा कमी होतात, आणि स्किन जी आहे ना ती छान फ्रेश दिसायला मदत होते. आणि फेशियल का करायचं ते पण तुम्हाला सांगते. तर फेशियल केल्यामुळे काय होतं माहितीये का, तुमच्या चेहऱ्यावरील ना रक्त विसरण सुधारण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर ना तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तुम्ही बघू शकता चमक, छान अशी नैसर्गिक चमक येते. चेहऱ्याला ना आरामदायी मसाज मिळाल्यामुळे ना चेहऱ्यावरचा ताण आणि आपल्या शरीराचा ताण सुद्धा ना कमी झाल्यासारखा वाटू शकतो. आता फेशियल किंवा क्लीनअप कसे निवडायचे किंवा त्याचे काय फायदे वगैरे आहेत हे तुम्हाला पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा कळते. बऱ्याच प्रकारचे फेशियल, फ्रूट फेशियल आहे, गोल्ड आहे, त्याच्यानंतर डायमंड आहे. तुम्हाला जे हवं ते फेशियल तुम्ही निवडू शकता. तर आता ना फेशियल किंवा क्लीनअप कसं निवडायचं, तर ते तुम्ही पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर ना ते ताई तुम्हाला सांगतील तुमच्या स्किननुसार, आणि त्याचे फायदे वगैरे पण तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे समजून सांगतील. तर मी ते तुम्हाला सांगितलंच आहे. आणि फक्त फेशियल क्लीनअप नाही तर मेनिक्युअर, पेडिक्युअर हे बऱ्याचशा गोष्टी आहेत करण्यासारख्या. ही नखं वगैरे सुद्धा तुम्हाला छान छान तुमचा हात जो आहे तो सुद्धा खूप छान असं क्लीन वगैरे करून भेटतो. स्वतःची काळजी घ्या, सुंदर दिसा, तो तुमचा अधिकार आहे. तर आता बरेच जणांना असं वाटेल की कशाला खर्च करायचा किंवा नाही का उगाच कशाला 500-1000 कशाला घालवायचे. 500-1000 नाही, महिन्याला किंवा 2 महिन्याला तुम्ही खर्च करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही हे खर्च कराल ना त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट आपोआप दिसेल आपल्या स्किनवर की आपल्या
चेहऱ्यामध्ये किती बदल झालाय किंवा आपल्या स्वतःमध्ये किती बदल झालाय किंवा आपला जो कॉन्फिडन्स लेवल आहे जो इथून इथे कसा गेलाय हे सगळं आपोआप तुम्हाला ते जाणवेल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कोणासाठी नाही तर फक्त स्वतःसाठी तुम्ही सुंदर दिसायला चालू करा, स्वतःची काळजी घेणं चालू करा आणि छान छान नीटनेटकं टापटीप राहायला चालू करा. आणि हे सगळं काम माहिती का, कारण काही दिवसांनी ना आपली मुलं, आपण ज्या मुलांसाठी आजकाल इतके कष्ट करतोय आपल्या घरासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी, ते योग्यच आहे, ते केलंच पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. ते करता करताना आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, हे सुद्धा आपलं कर्तव्य आपण मानलं पाहिजे. आणि एक दिवस काय होणार आहे माहिती का, एक दिवस आपली मुलं मोठी होणार आहेत, मुली सुद्धा मोठे होणार आहेत आणि मग ते त्यावेळेस असे म्हणतील, का गाई तू का नाही स्वतःकडे लक्ष दिलंस, किंवा तू का अशी गावंढळ राहिलीस, किंवा तू कशी दिसतेस, कशी राहतेस. तर आता ही जनरेशन झेड आहे आणि ह्या जनरेशन झेड बरोबर जर तुम्हाला मॅच व्हायचं असेल तर तुम्हाला बदलणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे उद्या आपली मुलं सुद्धा आपल्याला त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये वगैरे नेताना त्यांना पण असं प्राऊड वाटलं पाहिजे, येस शी इज माय मॉम आणि ही माझी मम्मी आहे. ठीक आहे, भलेही तुम्ही साडी घाला पण साडी घालताना सुद्धा तुमची साडी इतकी छान दिसली पाहिजे. मी असं तुम्हाला गावंढळ वगैरे असं काही म्हणत नाहीये, पण आता जमाना बदलतोय आणि त्याच्यानुसार ना आपल्याला बदलणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण ही जनरेशन झेड आहे आणि त्याच्यासोबत मॅच हे आपल्याला व्हायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि माझं तर पहिल्यापासून आहेच, मी जर अशी आहेच, बिंदास्त राहणारी आहे, स्वतःला जे आवडेल स्वतःला जसं पाहिजे तसं राहणारी वगैरे आहे. आणि लकीली मला सासरकडची फॅमिली सुद्धा तशीच भेटली, माझा नवरा सुद्धा मला तसंच भेटलाय की असं नको तसं नको वगैरे, तुला हवं ते कर, बिंदास तुझं लाईफ जग. कारण आपण कोणतीही मर्यादा तोडत नाहीये आणि कोणत्याही मर्यादेच्या बाहेर जाऊन गोष्टी करत नाहीये, हे सगळ्यांना दिसतंय आणि आपल्या घरातल्यांना सुद्धा दिसतंय. त्याच्यामुळे कोणीही बोट दाखवेल असं आपण काही करत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा छान दिसायला चालू करा, कारण उद्या आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला प्राऊड असला पाहिजे की हा बाबा ही माझी मम्मी आहे, शी इज लुकिंग व्हेरी नाईस, शी इज लुकिंग व्हेरी प्रिटी अँड शी इज, म्हणजे ती खरंच अजूनही सुंदर आहे. आणि तिचं राहणीमान ठीक आहे, म्हणजे आता मी असं म्हणत नाही की तुम्ही काळे आहात एकदम तुम्ही गोरे व्हायला पाहिजे, किंवा किंवा तुमचा रंग सावळा आहे तर तुम्ही गोरे दिसले तरच तुम्ही छान दिसणार आहे. पण जी कपडे आपण घालतोय, आपण जसं राहतोय त्याला सुद्धा खूप महत्व आहे. आणि भले ठीक आहे तुम्ही ड्रेस घाला, साडी घाला, काही घाला, पण ते छान सुंदर ठेवणं, आपण ते व्यवस्थित कॅरी करणं ते पण फार महत्वाचं आहे. ते आणि तुमची पर्सनॅलिटी डिटेक्ट होते. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते की पूर्वीच्या बायकांना ते सगळं मिळत नव्हतं, आपल्याला हे सगळं भेटतंय आणि प्लस आपल्याला आपल्या घरातून सुद्धा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे ते तुम्ही करू शकता आणि बिनधास्त करा, छान राहा, छान दिसा, स्वतःची काळजी घ्या.